आपण स्टडी केलेली. तर मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स व्हॉट, दॅट इज नथिंग बट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्युस्ड बाय मॅग्नेट, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फ्लक्स. देन मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते आपण काय फायने डिनोट करतो. युनिट जे आहे मॅग्नेटिक फ्लक्सचं वेबर जे आहे सांगितलेलं. तर 1 वेबर इज नथिंग बट 10⁸ लाईन्स ऑफ फोर्स, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फ्लक्स. नंतर सेकंड डेफिनेशन आपण स्टडी केलेली, दॅट इज फ्लक्स डेन्सिटी. तर फ्लक्स डेन्सिटी जी आहे ती आपण काय करतो, कॅपिटल बी ने रिप्रेझेंट करतो. तर कॅपिटल बी ने काय करणार आहे, फ्लक्स डेन्सिटी जी आहे ती रिप्रेझेंट करणार आहे. तर फ्लक्स डेन्सिटी इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स per square meter of the cross sectional area of magnetic core, that is called as flux density. तर flux density that is nothing but B is equal to phi upon A ने रिप्रेझेंट करणार आहे. तर phi is nothing but आपण फर्स्ट डेफिनेशन स्टडी केली मॅग्नेटिक फ्लक्स, आणि A is nothing but क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे मॅग्नेटिक कोरचा क्रॉस सेक्शनल एरिया, दॅट इज कॉल्ड एज फ्लक्स डेन्सिटी. तर वेबर पर मीटर स्क्वेअर मध्ये काय करणार आहे, फ्लक्स डेन्सिटी जी आहे ती मेजर करणार आहे. तर फाय इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स, ही आपण वेबर मध्ये मेजर करतो. ए मीन्स क्रॉस सेक्शनल एरिया आणि बी मीन्स फ्लक्स डेन्सिटी, दॅट इज युनिट मेन्शन केलेले आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. देन नेक्स्ट डेफिनेशन जी आहे आपण स्टडी केली, दॅट इज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे आपण कॅपिटल एच ने रिप्रेझेंट करतो. तर इथं कॅपिटल एच ने मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी रिप्रेझेंट केलेली आहे, दॅट इज नथिंग बट MMF पर युनिट लेंथ अलॉंग द पाथ ऑफ द फ्लक्स, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. तर इक्वेशन वरून डेफिनेशन नोट केलेली आहे, H इज इक्वल टू MMF डिवायडेड बाय लेंथ. तर MMF इज नथिंग बट मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स डिवायडेड बाय लेंथ. तर लेंथ जी आहे दॅट इज एल ने रिप्रेझेंट केली आहे. तर एच इज इक्वल टू मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इज नथिंग बट एन इंटू आय ने आपण काय करतो, MMF रिप्रेझेंट करतो. डेफिनेशन MMF ची स्टडी करणार आहे परत. तर दॅट इज नथिंग बट एन इंटू आय. तर एन इज नथिंग बट नंबर ऑफ टर्न्स मॅग्नेटिक कॉइलचे, आणि आय इज नथिंग बट काय असणार आहे, दॅट इज करंट जो आहे तुमचा सर्किट मधून फ्लो होणारे, कॉइल मधून फ्लो होणारा करंट जो आहे आय ने रिप्रेझेंट केलेला आहे. आणि हा एल जो आहे दॅट इज ॲव्हरेज पाथ लेंथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. देन नेक्स्ट डेफिनेशन जी आहे ती आपण स्टडी केली, दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज. तर मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज मीन्स व्हॉट, द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेटिक कपलिंग टू कंडक्टर और फ्लक्स थ्रू सिंगल टर्न्स टाइम द नंबर ऑफ टर्न्स इन कॉइल. तर फ्लक्स लिंकेज जे आहे लॅम्बडाने रिप्रेझेंट करतो, दॅट इज इक्वल टू एन इंटू फाय. तर एन इज नथिंग बट नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल, आणि फाय मीन्स काय, मॅग्नेटिक फ्लक्स. तर दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज. दॅट इज ऑल्सो वी कॅन राईट लॅम्बडा इज इक्वल टू एल इंटू आय. तर एल इज नथिंग बट इंडक्टन्स, आय जो आहे तो सर्किट मधून फ्लो होणारा करंट असणार आहे, दॅट इज नथिंग बट कॉइल मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो पण आय ने रिप्रेझेंट करणार आहे. देन नेक्स्ट डेफिनेशन जे आहे रिलक्टन्स. तर रिलक्टन्स इज नथिंग बट दॅट इज opposition to flow of flux in magnetic material, that is called as flux. तर फ्लक्स जे आहे फायने सॉरी रिलक्टन्स जे आहे दॅट इज गिवन बाय इक्वेशन एस ने आपण काय करतो, रिलक्टन्स जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर रिलक्टन्स इज नथिंग बट, तर इथं फ्लक्स फाय रिप्रेझेंट केलेला आहे. देन एफ दॅट इज नथिंग बट MMF. तर MMF इज नथिंग बट मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. तर मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स जे आहे देन नेक्स्ट डेफिनेशन जे आहे ती आपण परमियाबिलिटी स्टडी केली. तर परमियाबिलिटी जे आहे म्यूने रिप्रेझेंट करतो. तर परमियाबिलिटी जे आहे दॅट इज नथिंग बट प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल विच इंडिकेट्स द ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक सर्किट टू कॅरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स. तर परमियाबिलिटी इज नथिंग बट की सर्किट काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स जे आहे मॅग्नेटिक सर्किट मधलं कॅरी करणारे, दॅट इज नथिंग बट परमियाबिलिटी.
तर परमियाबिलिटी जी आहे म्यूने रिप्रेझेंट करतो. तर म्यू इज नथिंग बट बी डिवायडेड बाय एच. तर बी इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते आपण स्टडी केलं, मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी डेन्सिटी, आणि एच मीन्स मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी स्टडी केलं. परमियाबिलिटीचं युनिट जे आहे हेनरी पर मीटर. तर म्यूची व्हॅल्यू जी आहे ती नोट केली आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू दॅट इज 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ एच पर एम ने रिप्रेझेंट केली आहे. रिलेटिव्ह परमियाबिलिटी जी आहे म्यू आर ने रिप्रेझेंट करतो, दॅट इज नथिंग बट म्यू डिवायडेड बाय म्यू झिरो ने काय केली आहे, रिलेटिव्ह परमियाबिलिटी जी आहे ती रिप्रेझेंट केली आहे. द नेक्स्ट डेफिनेशन जे आहे इलेक्ट्रिक पॉवर. तर इलेक्ट्रिक पॉवर इज नथिंग बट द रेट पर युनिट टाइम at which electrical energy is transferred by electric circuit, that is called as power. तर पॉवर जे आहे इक्वेशन जे आहे P इज इक्वल टू व्ही इंटू आय ने रिप्रेझेंट करतो. व्ही मीन्स व्होल्टेज, आय मीन्स करंट. तर पॉवरचं युनिट जे आहे पॉवर आपण वॅटमध्ये मेजर करतो. द नेक्स्ट डेफिनेशन जी आहे दॅट इज डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तर इलेक्ट्रिकल एनर्जी दॅट इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड द टाइम. तर प्रोडक्ट जो आहे पॉवर आणि टाइमचा, त्याच्यावरून आपण काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती कॅल्क्युलेट करतो. दॅट इज ई इज इक्वल टू पी इंटू टी ने. तर पी मीन्स पॉवर, पॉवर जी आहे व्ही इंटू आय ने रिप्रेझेंट करतो. पॉवरचं युनिट जे आहे वॅट आहे. दॅट इज एनर्जी इज नथिंग बट पी इंटू टी ने रिप्रेझेंट केली आहे. तर वॅट आवर, पॉवर वॅटमध्ये मेजर करतो. टाइम तुमचा सेकंडमध्ये असेल किंवा आवर्समध्ये असेल, तर युनिट जे आहे एनर्जीचा वॅट सेकंड किंवा वॅट आवर तुम्ही काय करू शकता, नोट करू शकता. तर दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी. देन नेक्स्ट जे आहे रूल स्टडीसाठी आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे एंड रूल आहे. तर एंड रूल मीन्स वॉट, अकॉर्डिंग टू धिस रूल द करंट डायरेक्शन when looked from one end of the coil in clockwise direction, then that end is south pole. If current direction is in anti-clockwise direction, that end is north pole. तर एंड रूल मीन्स काय की याच्यामध्ये आपण काय करणार आहे, करंट डायरेक्शन वरून काय करणार आहे, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल जो आहे तो डिसाइड करणार आहे कॉइलचा. तर ज्यावेळी करंट डायरेक्शन जी आहे ती तुमची काय असणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन. तर इथं नोट केलेलं आहे करंट डायरेक्शन. तर करंट डायरेक्शन ज्यावेळी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असणार आहे, दॅट टाइम तुमचा पोल जो आहे तो साऊथ पोल असणार आहे. अँड इफ करंट डायरेक्शन इज इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, जर करंटची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असेल, देन एंड इज नॉर्थ पोल. तर मॅग्नेटचं आपण काय करणार आहे, तर साऊथ पोल आणि नॉर्थ पोल जे आहे ते डिसाइड करणार आहे. जर करंट डायरेक्शन क्लॉकवाईज असेल तर साऊथ पोल, जर करंट डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज असेल तर काय असणार आहे, सर्किटमध्ये मॅग्नेट जो आहे नॉर्थ पोल डायरेक्शन मध्ये असणार आहे. देन नेक्स्ट जे आहे लेन्झ लॉ. तर लेन्झ लॉ जो आहे तो इथं स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट फक्त तुम्हाला स्टडीसाठी आहे. क्वेश्चन पेपरमध्ये डेफिनेशन किंवा लेन्झ लॉ किंवा आपण लॉज जे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे फॅरेडेज लॉ जे आहे ते स्टडी करणार आहे. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ किंवा लॉज तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारतात क्वेश्चन पेपरमध्ये. तर याच्यामध्ये लेन्झ लॉ जो आहे दॅट इज नथिंग बट when an EMF is induced in circuit, that is electromagnetically, the current setup तर याच्यामध्ये लेन्झ लॉ जो आहे तो इथं शेअर केलेला आहे. दॅट इज व्हेन EMF इज इंड्युस्ड इन circuit electromagnetically, the current setup always opposes the motion or change in current which produces it. तर लेन्झ लॉ मध्ये EMF जो आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्किटमध्ये जो काही EMF इंड्यूस होणार आहे, तर EMF मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. दॅट टाइम करंट सेटअप जे आहे ते तुमचं ऑलवेज काय असणार आहे, अपोजिट टू मोशन और चार्ज इन करंट विच प्रोड्यूस्ड इट. दॅट इज नथिंग बट लेन्झ लॉ. देन नेक्स्ट जे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कन्सेप्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. तर
मॅग्नेटिक इंडक्शन जो आहे कन्सेप्ट, तर याच्यामध्ये that is nothing but electromagnetic induction means the electricity induced by magnetic field, that is called as electromagnetic induction. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आपण काय करणार आहे, तर दोन लॉज जे आहे ते स्टडी करणार आहे, दॅट इज फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेज सेकंड लॉ जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. तर स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला स्टडीसाठी आहे. फर्स्ट लॉ जो आहे, फॅरेडेज फर्स्ट लॉ जो आहे इथं मेन्शन केलेला आहे, दॅट इज व्हेनेवर अ कंडक्टर कट्स magnetic flux lines and EMF induced in the conductor, that is Faraday's first law जो आहे तो मेन्शन केलेला आहे. तर याच्यामध्ये तर फॅरेडेज फर्स्ट लॉचं स्टेटमेंट जे आहे की ज्यावेळी कंडक्टरमधून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स जे आहे कंडक्टरमधून फ्लो होणारे, दॅट टाइम EMF काय होणार आहे, कंडक्टरमध्ये इंड्यूस होणार आहे. तर इंड्युस्ड EMF जे आहे कंडक्टर मध्ये आपण फर्स्ट लॉने रिप्रेझेंट करतोय. देन सेकंड लॉ जो आहे तो स्टेट केलेला आहे. तर सेकंड लॉ स्टेटमेंट जे आहे, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF इज इक्वल टू rate of change of flux linkage, that is second law. तर सेकंड लॉ जो आहे V ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर V इज इक्वल टू मायनस N इंटू d∅dt. तर V इज नथिंग बट काय, इंड्युस्ड EMF. N काय असणार आहे, तर कॉइल्सचे नंबर ऑफ टर्न्स. d∅ मीन्स वॉट, इथं d∅ इक्वेशन मध्ये दिलेलं आहे, दॅट इज चेंज ऑफ फ्लक्स इन कॉइल. आणि dt मीन्स वॉट, दॅट इज टाइम इंटरवल जो आहे तो मेन्शन केलेला आहे सेकंड लॉ मध्ये. तर सेकंड लॉ जो आहे दॅट इज नथिंग बट इंड्युस्ड EMF इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज, दॅट इज सेकंड लॉ जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. देन एक्झाम्पल जे आहे, एक एक्झाम्पल इथं शेअर केलेलं आहे तुम्हाला, की काही वेळा फॉर्म्युल्यावरून काही क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्झाम्पल जे आहे सॉल्व करायला विचारलं जातं. त्याच्यामध्ये नोट केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे, दॅट इज कॅल्क्युलेट मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, दॅट इज MMF रिक्वायर्ड टू प्रोड्यूस flux of 0.015 Weber across an air gap of 2.5 mm long, having an effective area of 200 सेंटीमीटर स्क्वेअर. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर व्हॅल्यू दिलेलं आहे, फ्लक्सची व्हॅल्यू दिली आहे. फ्लक्स मीन्स वॉट, फाय, मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यू 0.015 वेबर दिलेली आहे, अक्रॉस एअर गॅप ऑफ 2.5 mm लॉंग. लॉंग मीन्स लेंथ दिली आहे, दॅट इज L ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला 2.5 mm दिली आहे. हॅव्हिंग अँड इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शनल एरिया. तर एरिया जो आहे, एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज 200 सेंटीमीटर स्क्वेअर दिली आहे. तर याच्यामध्ये काय केली आहे व्हॅल्यू, तर फाइंड आउट जे आहे की MMF कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे तुम्हाला. तर MMF कॅल्क्युलेट करताना तिथं आपण मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी जे आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जे आहे ते स्टडी केली, दॅट इज B इज इक्वल टू फाय अपॉन A इक्वेशन स्टडी केलं. तर तुम्हाला फायची व्हॅल्यू दिली आहे ती पुट केली आहे, A क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे त्याची व्हॅल्यू पुट केली आहे, कॅल्क्युलेशन करा. तर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचं इक्वेशन जे आहे, युनिट जे आहे टेस्ला, तर T ने रिप्रेझेंट केलेलं आहे. नंतर H जो आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट केली आहे, तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज नथिंग बट B डिवायडेड बाय μ0. तर डेफिनेशन मध्ये μ0 ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला सांगितली होती 4 पाय इंटू 10⁻⁷. B जो काय आलेला आहे तो इथं पुट केलेला आहे, दॅट इज कॅल्क्युलेशन केलेलं आहे. देन आपल्याला मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, तर F कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. तर F इज नथिंग बट H इंटू I. तर H ची व्हॅल्यू पुट करणारे, सॉरी H इंटू L, दॅट इज नथिंग बट MMF. तर F इज इक्वल टू H ची व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट केलेली पुट करणारे इंटू L. L मीन्स लेंथ. तर 2.5 mm लॉंग, दॅट इज 2.5 mm जी आहे ती लेंथ दिलेली आहे. सिम्प्लिफिकेशन करून, कॅल्क्युलेशन करून क्रॉस चेक करा. सिम्पल एक्झाम्पल आहे.
देन नेक्स्ट जे आहे कंपॅरिझन स्टडीसाठी आहे, दॅट इज कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. तर आता तुम्हाला